संत मागे पाणी निधी एक चुळी, संत मागे पाणी निधी एक चुळी, दासीस आंघोळी ठेवी पाणी, दासीस आंघोळी ठेवी पाणी, संतासी दे कोणी होय पाठी मोरा, संतासी दे कोणी होय पाठी मोरा, दासीच्या पोळा चुंबन देतो, दासीच्या पोरा चुंबन देतो, संतासी दे कोणी करीतो टवाळ्या, संतासी दे कोणी करीतो टवाळ्या, भावे जुतो चोळ्या दासीची भावे जुतो चोळ्या दासीची, संतासी दे कोणी होय पाठी मोरा, संतासी दे कोणी होय पाठी मोरा, दासीच्या पोळा चुंबन देतो, दासीच्या पोरा चुंबन देतो, तुका म्हणे त्याच्या तोंडावरी ठुंका, म्हणे त्याच्या तोंडावर ठुंगा, राहतो यम लोका भोगावया, राहतो यम लोका भोगावया, संतासी दे कोणी होय पाठी मोरा, संतासी दे कोणी होय पाठी मोरा, दासीच्या पोळा चुंबन देतो, दासीच्या पोरा चुंबन देतो. प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेल्या अनुदरुष्टात पाठातील जगद्गुरु तुकोबाराय जगात्यातील देवळीकरांच्या प्रतिप्रमाणे 317व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे. आणि जगद्गुरु तुकोबाराय पामराचं वर्णन करतात. त्या ठिकाणी पामराचा निषेध करतात. निषेध रामरंडी करणारा पामर असतो बरं. परत स्त्रीगमन करणारा माणूस कोण असतो? पामर. पामर आहे. परत स्त्रीशी संबंध ठेवणारा माणूस पामर असतो. ती पामरी हाही पामर असा त्यातला अर्थ आहे बरं. ती ओंगळी ते ओंगळ. एके ठिकाणी तर म्हणले लय बोलतात महाराज हो. ते म्हणले चुंबळीसी करी चुंबळीचा संग. अर्थच कळत नाही लोकायला. चुंबळीसी करी चुंबळीचा संग. चुंबळी म्हणजे परदार गमन करणारी खराब बाई. कुंटी. कुंटीन कळली तुम्हाला? कुंटीन चुंबळी. मग अशा चुंबळी बरोबर संबंध करणारा तोही चुंबळीचा. म्हणजे ते तशा जातीच्या पोटी जन्मलेलं खराब वागणुकीचं. म्हणूनच ते चुंबळीचा संग करते. चुंबळीशी करी चुंबळीचा संग. किती बोला महाराजांना. म्हणजे ते रानरंडी करतायत ते रांडापासूनच झाले असं म्हणायचं महाराजाला. इतके कडक शब्दात बोललेत महाराज. महाराजाचं बोलणं कळत नाही म्हणतात. चुंबळीशी करी चुंबळीचा संग. कळलं का? हे चुंबळी बरोबर सगळं करते का? चुंबळीमध्ये कोणती? रान बेकार वागणारी बाई, कुंटीन खराब बाई. अशा बाईशी संबंध ठेवते ते सुद्धा माणूस कोणाच्या पोटचा? चुंबळीच्या पोटचा. इतकं बोलले बघा महाराज. चांगलं खानदानीचं चांगलंच वागत आहे म्हणजे. हे खराब खानदानीचं असल्यामुळे खराब वागत असं म्हणायचे कोणला? रानरंडी करणाऱ्याचा निषेध आहे. आणि रानरंडी करणारे पामर आहेत माणसं. पामर जगामध्ये म्हणजे परस्त्री गमन निषेध आहे. वेदाला मान्य नाही. जनावर मग बरे आपल्यापेक्षा. गाई म्हशी बैल बोकडं हे बरे. मनुष्य जन्माला तुम्ही जर विधीनं वागत नाही तर मग काय उपयोग? आणि वेदविधी फक्त मनुष्यासाठी आहे. बाकी इतर प्राण्यांसाठी वेदविधी नाही सांगितला. मग तुम्ही वेदविधीला जोगवून देता. मनाला येईल तसा सैरविषयी सेवन करता. बरं काय बासर वागता. म्हणून तर नसावी बासर निद्रा हो भाषण. बासर एक ठिकाणी अर्थ होतो शब्दाचा. बासर म्हणजे स्वैर. बासर म्हणजे काय? स्वैर वागतो. मनमाने वागतो तो बासर. आणि तिथं आहे काय काळाचा म्हणून ते नसावी बासर निद्रा भाऊ भाषण कशातलं हे युक्त आहार विहार नेमेंद्रियाची सार. नसावी बासर. तिथं नसावी नसावे नाही घातला. वे घातला असता तर बासर. त्या बासर शब्दाचा अर्थ स्वेर. बऱ्याच ठिकाणी बासर हा शब्द आहे स्वेर. पण इथं अन्वयावून अर्थ बदलला की नसावी बासर. बा नाम बाबा आणि सर नाम व्यसन. इथं आता तुमची विग्रह करून अर्थ बदलला. नसावी नसावे. नसावे म्हणलं की बासर स्वेर. स्वेर वाहू नये असा अर्थ होतो.
आणि इथं नसावी म्हणलं की नसावी शब्दामध्ये काय आलं, संधी विग्रह करावा लागतो त्या पुढच्या शब्दाचा. बा ना बाबा सरनाम व्यसन, म्हणजे तुला व्यसन नसावेत अनेक वचने, असा त्याचा अर्थ. मग असा बासर स्वेर वागतो तो चुंबळीचाच असतो असं कोणाला म्हणायचंय. आणि चुंबळी कोणाला म्हणजे कळलं नसेल तुम्हाला. आता पुन्हा अभंगात विचारायची गरज नाही कोणा का वाऱ्या झालाय का. चुंबळीची करी चुंबळीचा संग. हा मग इथं हे चुंबळीचाच म्हणावं लागेल. संत मागे पाणी, घोडभर पाणी मागायले संत तांब्यावर प्यायला दे ना, नाही म्हणायले माझ्या घरी पाणी जा. आणि दाशी आंघोळी ठेवी पाणी, त्या ठेवलेल्या बाईला पाणी आंघोळ अंगाळ भरून घालते तिला आंघोळीला पाणी तुझे. पाणी तापवी द्यायचीच कोण, हे पामर माणूस तिथं पाणी तापवीत आहे. संताशी दे कोणी होय पाठी मोरा, संताला पाहिल्यावर पाठ एकल करतय तोंड, त्याला बघत सुद्धा नाही, त्याला विचारितही नाही, याही म्हणत नाही. कळलं. आणि दासीच्या पोराचं चुंबन देतो, किती आवड आहे ह्याला. त्या दासीच्या म्हणजे ठेवलेल्या बाईच्या पोराला तो मुके घेत आहे. महाराजाला बोलायचे बरं काय, पामर लोक आहेत, कडू खराब लोक आहेत असे महाराज म्हणाले. बरोबर आहे ना. बरं तुका म्हणे ज्याचे बरं काय शुद्ध दोन्ही माये बापे, तुका म्हणे आहे नाही, तुका म्हणे विश्वास पावे या वचनी ज्याचे शुद्ध दोन्ही माये बापे. लक्षात आली. नाम नाही घे वाचा तो लेख दो बापाचा. किती बोलावं महाराज, किती कातो बाबा आपल्याला. नाम नाही घे जे वाचा तो लेख दो बापा. विधी सांभाळीत नाही असं इतके महाराज खडतोड बोलतात, त्याला दीडभार नाही महाराज. संताशी दे, आता तिसरं चरण, संताशी दे कोणी करी तो टवाळ्या. साधू संत बघितल्यावर ते काय कोणाचं ह्यांचं काही वाटोळ त्यांनी केले का, काय डोळा फोडला का, काय केलं का, काय केलं का, काय केलं, काय केलं बरं त्या संतांनी. आणि संत करीतच नाही वाटोळ लोकांचं, कशाला करीत बसते कोणाचं वाटोळ. आणि वाटोळ करते ते संत असते का, करीत नाही, त्यांच्याकडून होतच नाही वाटोळ लोकांचं. आणि मग असा असताना त्यांच्या टवाळ्या करतोय कोण, हे पामर कळू. हो. संताशी दे कोणी करी तो टवाळ्या. टवाळ्या म्हणजे निंदा, टवाळ्या म्हणजे काय, टीका. असे ते तसे ते असे ते तसे ते लय बोलणारे बोलतात. हो महाराज काय सांगावं तुम्हाला. एक माणूस एका घरी त्यानं पाहिलं महाराज दूध भाकर खातो. एक गोष्ट खरी ऐकली. गोटे गुरुजी म्हणा, गोटे गुरुजी म्हणजे कसं चांगला माणूस. आता त्यांना काय जेवणाला साधं जेवण लागतं. मग तुम्ही पकवान करतात की लोकांना, त्याला दूध दुधासंगत खातात ते. पण त्यांना ती सवय येते. करणाऱ्यांना दूध आपलं आणणाऱ्यांना दूध आणलं, जेव घातलं आणि ते मायासारखा बघायला होता तुमच्यासारखं नाही, आमच्यासारखं. त्यानं बघितलं, त्याच्या काय बापाला घरचं येणं नाही, पण त्यानं बघितलं आणि मग पुन्हा मायापुरीच म्हणणार त्या महाराजाचं रोटीवर दूध लागते बा, बोक्या दिसायला. त्याच्यावर मी अभ्यास केला. आपल्याला लोक असंच म्हणतात, म्हणतील ना, बरोबर आहे की नाही. पित्त होते, पित्त होते म्हणलं पाप करतो तर नको कुठं ते लोक वाकले होतात. हो ते टवाळ्या करतात हे निंदक लोक. ते पामर आहे ना, ते मला जे माहिती जे म्हणला त्याचे माणूस त्याच्या नाही पामर आहे. त्याला काय करते, अरे काय अहो तुम्ही एवढा लय खर्च करता पाहुण्या डोळ्याला, त्याला काय फक्त गिलासभर दूध आणला तर नोटीवर आणला तर अर्धा लिटर दूध, त्याच्यापेक्षा काय असं नाही आणलं. 25-30 रुपयाचं दूध गेलं असेल तुमचं आणि त्याला खाल्लं असेल भाकरी सगळं, काय बिघडलं तुमचं, कुठं नुकसान झालं. आम्ही पाय चोरली दुटी उडी नाही, खरंच चोरली नाही. विचारा काही ते करायचे कांदा घ्यायचे. मग गुट्टी गुडीला गुदरूळ काढ होती शाळेला, ती गुदरूळ तक्राम कांदा ते म्हणतात ना, ते दादाराव पिताराव विचार होते तिथं शिकवाय होती. ते गुटी गुडी तिथून मग यायचे. असा पाऊस असल्यावर कशी ती गाडी बी नाही, घोड काय करते असं चिकूड असल्यावर कांड पोळ्याच्या संधानात कांदा आता बी चालू आहे ना. पण शिकला आता दिवस
मग कधी कधी असा पाऊस असला की पाय नाही, आणि कधी मग पाऊस नसेल उघाड असेल तर वडील गाडी पाठवायची किंवा घोडं पाठवायचं. घोडं होतं आमच्याजवळ, ती घोडी पाठवायची आणि घोडीवर आणायची. ते यायची आल्यावर मग संध्याकाळी जेवण करायचं. दूध आमच्या घरी भरपूर होतं, आंघोळ करायचं. 2-2 तडव्या दूध निघत होतं, काही दुधाला कमी पडत. मग ते जेवण करायचे, जेवण करून झोपल्यावर वळण व्हायचं. पाहायचं गुरुजीचे लावा नाही, वडिलांना पाहायचं व्हायला गुरुजी चढून यायचे ना टणकून, असं बुजुर्ग गावून यायचे. तेव्हा जवान होते ते खूप जवान होते तेव्हा. मी पोरग, मी ते लहान आहे त्यांना, त्यांचं वय 80 तरी झाला असं तर नाही अंदाजा नाही. 80-85 जोड गेले कडक आहे, 80-85 वर्ष वय. आणि माझं किती आहे 60, म्हणजे मी 20-25 वर्षाचा फरक इतका लेकराचा. मग ते मी इतकं चांगले जवान होते तरी पण चढून आल्यामुळे टणकत असतील तेवढे मी काय तो मग मी त्यांचे पाय विचारता. गुरुजी म्हणतात ना होतो चढून म्हणतो हो, माझ्या कीर्तन काय असेल हो आता कधी कधी कुठे संबंध येतो तर कीर्तन काय होते त्यांना भूषण वाटते. कोणला गुरुजीला कीर्तन झालं मला भेटते सोमवारचे बरं, त्यांना दया यायची सोमवारतात आणि ते म्हणतात आणि आणखी चांगलं कीर्तन केलं मला खूप भूषण वाटतं असं म्हणते. मग गुरुजी मी म्हणतो तुमचे पाय चोरले की नाही, मग तुमचे संतांचे पाय चोरले व्हायचंच आहे असं मी त्याला उत्तर. हे तुमच्या सेवेचं फळ. निग्रह तुम्ही अगर होता गर्व सोडून वडिलांना सांगितलं पाय चोरती तुम्ही झाले. आता त्या माणसानं ते बरं काय रुपयानं घेता कीर्तन करतो तुम्हाला आणि त्यानं रोटीवर दूध खाल्लं तर तुला देखो माझ्यापाशी म्हणणारा माणूस म्हणला टवाळ्या करणाऱ्या हे संताशी जे कोणी करीतो टवाळ्या. संताला पाहिल्यावर टवाळे करतो आणि भावे धुतो चोळ्या दासीच्या, तिच्या तो चोळ्या भाड्या म्हणले हे कोणाच्या ते ठेवलेल्या बाईच्या चोळ्या धुत नाहीत का लुगडे, हा बायकाची लुगडे धुत नाहीत का. लग्नाची का बिन लग्नाची बाय खुचके होय, दासी म्हणजे बिन लग्नाची, पण तिच्या चोळ्या धुवायला लागलं ना तुकाराम महाराज असं म्हणायचे. आणि बरोबर आहे. आणि संतांशी ते कोणी टवाळ्या म्हणजे निंदा. का संत निंदा ज्याचे घरी घर नव्हे ती यमपुरी. इतरांची निंदा बाधक आहे, त्यापेक्षा संतांची निंदा. निंदा मत करना किसी की सच्ची बात कबीर की. तशी तर कोणाची निंदाच करू काय घेणं नाही आपल्याला, कोणाची निंदा कशाला. पण निंदाच करू नये हे खरंय, पण त्या संताची तर करूच नाही. संताची तर करूच नाही. संताची निंदा केली की देवाला सहन होत नाही. हा देवाची निंदा केली जमते. देवाची निंदा केली ज्यानं ते उद्धरले काय गुन्हा केली काय नाही बघा. निंदा सात गोविंदा नाही त्याचे रूपा येऊन या जरी अवतार खरा कष्ट. हा देवाला सहन होत नाही. आणि त्याची स्वतःची निंदा केली तर आपली पदवी देते त्याला. तुझे अवतार जाणून स्वतंत्र देतानसी पात्रा पात्र पै कैवल्य लिहायचे पवित्र जे वैर्याही दिलेले. वैर्याला सुद्धा कैवल्यासारखा म्हणजे कैवल्य नावाची पदवी दिली, मोक्ष दिला. त्याची निंदा कारण कंसाधिक शिशुपालाधिक. शिशुपालांना 100 शिव्या दिल्या. किती 100 शिव्या दिल्या बरं का शिशुपालांना 100 एक नाही दोन नाही. म्हणून म्हणले ना 100 शिव्या दिल्यावर त्याला मोक्षाला नेलं. मग शिव्या दिल्यावर सुद्धा कुठे नेतो मोक्षाला. म्हणून म्हणले ना आगा राजूसयागाचे सभासाठी देखता त्रिभुवनाची मांदी कैसा शतदा दुर्वाक्य शक्ती निस्ती जिलाशी. आईशी अपराधी शिशुपाला तो आपण पे ठाव जरा भोपाला काय उत्तान चरणाची आबाला द्रौपदी तो काय तो वनाला याची लागी जे बैसाव्या पिठ्याच्या ओसंगी परी तो चंद्रसूया परी ते घिसला होते. अशा अपराध्या शिशुपाळाला आपण पे ठाव दिला गोपाळा म्हणजे आपल्या मांडीवर जागा दिलीच त्याला त्या शिशुपाळाला. शिशुपाळ रावण कंस हे सगळे दैत्य आहेत ना. यांनी ज्यांनी निंदा केली देवाची पण निंदेतून स्तुती मानते. निंदा केली ना तर त्याची काय होते एकच आहे विधिमुखानं वर्णन निषेधमुखानं वर्णन.
कृष्ण कोपोनी जयासी मारी, कृष्ण कोपोनी जयासी मारी, तो पावे ब्रह्म साक्षात्कारी. रागात येऊन जर त्याला मारलं एखाद्या दुश्मनाला तर तो दुश्मन सुद्धा साक्षात्कारी जातो, म्हणजे वैकुंठाला जातो, म्हणजे मोक्ष मिळतो. मा कृपेने उपदेश करी तो कैसा परिणत रेल. जर मग कृपेनेच उपदेश करीत असेल ते देव एखाद्या भक्ताला तर त्याचा तरुणोपाय होणार नाही का. या संकादिकाचे निमाने हा तुला सायुजी सौरसुदिला पुतणे पुतणे एका विषयाचे निस्तन पाने मारू आली, तुला माराय आली त्या पुतणेला तर तू सायुजी सौरस दिला. म्हणजे देवाची निंदा केली तर जमती या, पण संतांची निंदा करू नये. संतांची निंदा केली की देवाला सहन होत नाही आणि मग ते घात केल्याशिवाय राहत नाही. हो, आणि मग संतांच्या बाबतीत तेच की संतांना पाप पुण्य लागत नाही पाप पुण्य लागत तर त्या बरं काय इके साहेब, आपल्याला आपल्या हातात काही होऊ द्या, मुंगी मिली तरी पापात जमा झालं का देता जात नाही. ह्याच्या ठिकाणी तुमचं ममत्व आहे. अहंकाराधिक, कामाधिक, क्रोधाधिक, द्वेषाधिक, मत्सराधिक, आणि याचा अधिष्ठान तुम्ही म्हणले आभास, त्याचा अधिष्ठान म्हणलं ऐक्यता आलेली आहे. आणि म्हणून तुमच्या हातून काही पाप निपजते. मुंगी मारली तरी तुमचं पापात जमा झालं. उपपाप आहे बरं भाऊ, हे कोणतं पाप आहे? उपपाप आहे. तुम्हाला कळलं मुंगी धान्यात मारली हो, किंवा अज्ञातही मिली हे तर ज्ञात झालं पाप आहे. हे दिसून मारली तर पाप झालं, आणि न दिसता मिली उपपाप. पण पाप झालंच तुमच्या. त्यांना तर स्वतःही मारले कोणी माणसं तरी पाप लागलं. विष्णुदास जगी हो बरेच मस्त प्रमाण हुशार आहे भाऊ बरेच. हो धंदार आहे खरे उठे. मग श्री सभा झटपणा असं म्हणून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ उद्धार करू शकते ना जगाचा. श्रोत्रियता नाही मग ब्रह्मनिष्ठच आहे, उद्धार करू शकत नाही. उद्धाराचा अभाव होतो. कारण काय ब्रह्मज्ञान आहे त्याच्याकडं, पण पटवीत ऐक नाही समोरच्याला. मग त्या महाराजाकडून उद्धार लोकांचा मोप. आता श्रोत्रियता आहे बोलण्यात बावड, पण ब्रह्मनिष्ठता नाही, अनुभव नाही, तरी ते गुरु उद्धार करू शकत नाही. लक्षात आलं. मग काय कुछ कामी होते. त्याच्याकरता दोन्ही पाहिजे, श्रोत्रियता, ब्रह्मनिष्ठा. आणि त्याच्या पुढे लोकांचा उद्धार व्हावं ही दया अंतकरणात असली पाहिजे. मी दया होता गुरु असा असायला पाहिजे. लक्षात आलं की नाही. हो चला आपल्यावर त्याच्यावर. मग संतांची निंदा, मग संतांना पाप पुण्य लागत नाही का लागत नाही तर भगवान ब्रह्मांडाचा नाही पवित्र परमात्मा बघाय. परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमम भवान पुरुषम शाश्वतम दिव्यमादि देवमयम. तू होशिहा परब्रह्म जे या महाभूता विसंगते धाम पवित्र तू परम जगन्नाथा. असा जगन्नाथ विशेषत्वानं संतांच्या हृदयात वाचतो. आता उदाहरणार्थ पाऊस पडायला सगळ्या नद्या नाले आता भरून चालली की नाही. भरून वडे नद्या नाले गंगेत चालली. गंगा बिचारी सर्व सोय घेऊन समुद्राला. अशा कितीतरी गंगा आहेत आपल्या भारत देशात मोठमोठ्या गोदावरी काही उपनद्या आहेत तुमच्या. आपल्या आवळाची बोरणा, हिवान नदी, ह्या नदीच्या उपनद्या, गंगा माहित्या, गोदावरी माहित्या, या उपनद्या. अशा कितीतरी हजारो नद्या आपल्या महाराष्ट्रात, भारतात कुठे, आणि सगळ्या कुठे जातात. मग एवढं जरी पाणी गेलं तर ईश्वर तर मर्यादा न सांगली. मर्यादा अपूर्यमान म्हणजे प्रतिष्ठम समुद्र माप प्रविशंती तद्वत कामाय प्रविशंती सर्वे शांती मापनोती न काम काम. हे श्लोक चालू माझा ज्ञानेश्वरी तो दुसरा अध्याय. कोणता श्लोक? अपूर्यमान म्हणजे प्रतिष्ठम समुद्र माप प्रविशंती तद्वत कामाय प्रविशंती सर्वे शांती मापनोती न काम काम. या श्लोकाच्या वयात चालू काय कितीतरी गंगा काय जाता समुद्रात, पण मर्यादा न सांगितली. किंचित भरली ते मर्यादा सोडित नाही. कोण समुद्र ग्रीष्म काळी सरिता हो जाती समजता परी न्यून न हे पार्था समुद्र जैसा. त्याच्यातली चोरी ही आता जे म्हणली का तुम्ही ग्रीष्म काळी सरिता शोषोनी जाती समजता
सगळ्या नद्या आटून जात्यात तरी न्यून नव्हे पार्था समुद्र जैसा, कमी होत नाही समुद्र. त्याचं कारण एक आहे हो, त्याच्यात अधिक झालेलं पाणी वडवण खाऊन दे. किती पाणी झालं, किती पाणी झालं. मला ते आग्नी आहे बरं, माझी वाटते तिसऱ्या डोळ्यात लागणे ना, रुद्र पाचला माझी वाटते तिसऱ्या डोळ्यात आग्ने ना भाऊ. त्रिनेत्र म्हणतात ना, माझ्यावर किती नेत्र आहे. मला वाटते आर्थिक वर्ण नाही किंवा मनावर आर्थिक. मग त्रिनेत्र कुठे आहे, कुठं पाण्याच्या मात्र आहे. हा लवधवती विक्रा ब्रह्मांडी माळा, विषय कंठ काळा त्रिनेत्री ज्वाला, लावण्य सुंदर मस्तकी बाळा, तेथून आजल निर्मळ वाहे झुलझुला. त्रिनेत्री ज्वाला, तिसरा नेत्र जाळे आणि तिथून आवे वडवान. आणि ते जर सुटला अग्नी त्रिभुवन भस्मसात करते, महाभूते भस्मसात करू. आणि मग ते कुठं ठेवलाय देवानं, समुद्रात पाण्यात. तेवढं आलेलं किती बी पाणी येऊ द्या, वर जर झालं का ते पिऊन टाकतो ते अग्नी. म्हणून पाणी वाढत नाही. तसा परमात्मा हृदयात संतांच्या वास करतो आणि त्याला पाप पुण्य नाही, त्याला पापही नाही पुण्य नाही. असा निष्पाप निर्विकार शुद्ध असा परमात्मा हृदयात वास करीत असल्यामुळं संतांना पाप पुण्य लागत. गोविंद असं गोविंद गोविंद ध्यानी बैसला, गोविंद ध्यानी बैसला असे त्या संतांना. मग असा परमात्मा असल्यामुळं पाप पुण्य लागत नाही. आता एक हे कारण. आणि दुसरी कारण व्यावहारिक दृष्ट्या त्यांच्याकडून पाप झालं किंवा पुण्य झालं, दोन्ही गोष्टी शरीर म्हणल्यावर आणि का त्याचं एक लक्षात ठेवा, पाप पुण्याला कारणीभूत आहे. कारणीभूत बी आहे, म्हणजे पाप पुण्याचं शरीराचं कारण पाप पुण्य बी आहे. आणि पाप पुण्याचं कारण बी शरीर. आता तुम्ही कसं म्हणता, हे देह झाला तयार की मग पाप पुण्य होते. पाप पुण्य देहातूनच होते ना. मग स्थूल देहातून होते काही सूक्ष्म देहातून होते काही. रागद्वेषाधिक सूक्ष्म देहात असतात त्यांच्याकडून पाप पुण्य होतं. आणि राग द्वेष फिरले की मग हे देह काहीतरी कोणाचं वाटोळ केल्याशिवाय. ज्याला राग आहे ज्याच्याविषयी राग नाम प्रीती, त्या प्रीतीबद्दल चांगलंच होते. आणि ज्याचा द्वेष आहे त्याच्याबद्दल त्याचं वाटोळ. आणि मग वाटोळ चांगलं करण्यामध्ये पाप पुण्य होते. चांगलं केलं तर पुण्य होते आणि वाईट केलं तर म्हणजे पाप पुण्याला जन्म देणारा शरीर म्हणायचं. आणि पाप पुण्यानं जन्म देणारा शरीराला आता दोघांचा संबंध आहे. लक्षात आलं की नाही भाऊ. मग आता ते पाप पुण्य त्यांनी देह धारण केल्यामुळं, वृत्ती असल्यामुळं, बुद्धी असल्यामुळं त्यांच्याकडून पाप पुण्य उपजत नाही असं कसं म्हणाले बा. बरं ठीक आहे, उपजत आपण गृहीत ठेवू. मग त्याची विल्हेवाट काय लावायची. जे संतांची सेवा करते, लक्षात आलं, संतांचं मनानं चिंतन करते, त्यांच्याविषयी चांगली भावना ठेवते, इतकीच कळकळ जरी ठेवली का हो त्यांनी त्याला मारलं विनाकारण, ते महात्मा माणूस आहे, त्याला त्रास नाही करायला पाहिजे होता मला, पण आपलं काही चलत नाही, उगं त्यानं त्या महात्म्याला त्रास दिला, असं जरी तुम्हाला चांगल्या भावनेनं वाटलं तरी त्या संताचं पुण्य तुम्हाला लक्षात आलं. म्हणजे त्याच्याविषयी शुद्ध भावना जरी ठेवली तुम्ही त्या महात्म्याविषयी, संतांविषयी, सेवा केल्यास तर मिळेलच हो. त्यांचे पाय दाबल्यावर, त्यांना काही चांगलं केल्यावर, त्यांना काही आनंद दिल्यावर हे मिळेलच पुण्य तुम्हाला, त्याच्यात वाद. पण नुसती भावनाही चांगली ठेवली त्यांच्याविषयी, कोणाविषयी, संतांविषयी नाही का. तुकाराम महाराजांना त्रास झाल्यावर काय काय माधवजी पंत कुलकर्णीसारखी रडू लागली तुम्हाला. माधवजी पंत ब्राह्मण गावातला आमचे ब्राह्मण सत्वाले विनाकार आमच्या महाराजाला, आपलं काही चलन हवं, काय करायला पाहिजे असं कोणाला वाटू लागलं. माधवजी पंत कुलकर्ण्याला, संताजी जगन्नाथ केल्याला, गंगाराम पंत मावळाला असं वाटत होतं की त्यांच्या चाहत्यांना तसं वाटणं आणि साहजिक आहे. आणि मग असं ज्या वेळेस त्यांना वाटतं म्हणजे संतांच्या विषयी ज्यांचं प्रीती आहे, प्रेम आहे, त्यांना त्यांचं पुण्य मिळते. लक्षात आलं. आणि जे संतांच्या बाबतीत निंदा करतात, दुर्जन त्रास देतात, सतवितात, त्या संतांचं पाप त्यांना आपोआप. म्हणजे संतांच्या पाप पुण्याची विल्हेवाट शास्त्रामध्ये आधी सांगितली. एक तर संताला पाप पुण्य नाही, का नाही, हृदयस्थ परमात्मा नांदतो, त्यांना पाप पुण्य लागत नाही. आणि एक कशी तुम्हाला वाटत असेल की ना बुद्धी आहे मग ते पाप पुण्य पिकायला पाहिजे तिथं, मग पिकत आहेच, पिकू द्या. पण जे कोणी द्वेषी आहेत त्यांना जाते पाप
आणि जे कोणी त्यांचे प्रेमी आहेत त्यांना जाते पुण्य, अशी विल्हेवाट संतांची. बघा ना आपल्या व्यास ऋषींना, व्यास ऋषी त्यांनी जयदेव स्वामी नावानं अवतार घ्यावा असं देवानं सांगितलं होतं. त्यांना क्षीर समुद्रामध्ये गोलोकवासी कृष्ण परमात्म्यानं बैठक भरली. कलियुग सुरू झाला. 5000 वर्षी म्हणजे 4000 वर्षी मागे पडले. किती आता झाले 5. आता 5300 झाली की नाही भाऊ? त्यावेळेस 4000 2 300 झालते. म्हणजे 1000 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. आणि देवानं बैठक भरविली. बैठक भरविली, त्यांचे सगळे भक्त लोक बोलविले. मागचे भक्त उद्धव, अक्रूर, व्यास, वाल्मिक, जांबवंत, हनुमंत, नळ, नीळ, हे मागाचे सगळे जे लोक आहेत त्यांचे ते सगळे बोलविले आणि सांगितलं बा प्रत्येकानं आता अवतार घ्यायचा. कली दोष हरावा, कलीचे पाप हरण करण्यासाठी अवतार घ्यावा लागतो. कलीला 4000 वर्ष व्हायचं. लोकांकडे पाप झाले. मी दीर्घामाला आलो, कृष्ण अवतार संपविला, तेव्हा एक कलियुग सुटला मोकळा. आणि कलियुग मोकळा सुटल्यापासून कलीनं गोंधळ माजविला आहे. मग कली जर असा मोकळा तर स्थिरता राहणार नाही, अस्थिर जग होईल. मग त्याच्यासाठी आपण अवतार घ्या तुम्ही, आणि अवतार घेऊन पापाचं आणि कमी करा पाप. लोकांना चांगलं पुण्य मार्ग शिकव. अशापैकी मग कोणला कोणता अवतार, कोणला कोणता अवतार, कोणला कोणता अवतार सांगितला. याच्या उद्धवाला सांगितलं तू काय कर. उद्धवा नामदेवानं अवतार, शुकाचार्यानं सांगितलं तू अवतार कबीर महाराजच्या नावानं इस्लाम वंशात घे. नीळ नावाचा वानर आहे, त्याला सांगितलं तू हरिजन वंशामध्ये चोखामेळा नावानं अवतार घे. चोखामेळा. जामवंतरायाला सांगितलं तुम्ही नरहरी सोनार रूपानं अवतार घ्या. हनुमंतरायाला सांगितलं तुम्ही रामदास स्वामी व्हा. असं याची त्याला तुमच्या वाल्मिक ऋषीला सांगितलं तुम्ही तुळशीदास महाराज रामायण करा. व्यास ऋषीला सांगितलं तुम्ही जयदेव स्वामी व्हा. व्यासाचे अवतार कोण मग? जयदेव स्वामी. जयदेव स्वामीचा अवतार कलकत्त्याला झाला. त्याने गीत गोविंद नावाचा ग्रंथ केला. गीत गोविंद. कोणता ग्रंथ? गीत गोविंद. गीत गोविंद काय म्हणतात, सुंदर ग्रंथ. ते व्यासच एक महाराज. आता त्याच्या बाबतीत बोलायचंच नाही. व्यास म्हणजे नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्ला रविंदा येत पत्र. महाराज व्यासासारखी प्रगल्भ बुद्धी कोणाचीच नव्हती. व्यास ही पदवी आहे. व्यास की व्यक्तीचं नाव नाही. व्यास काय? पदवी करीत. व्यास वी अधिक आस बरोबर व्यास. विनाम विशाल असना बुद्धी. ज्या माणसाची बुद्धी विशाल आहे त्याचं नाव काय? व्यास. आता विशाल बुद्धीचे माणसं असतात ते जगात नाहीत. विशाल बुद्धी ज्यांची प्रगल्भ. महाराज एक बार सांगितलं लक्षात बसा. एक बार सांगितलं विषय की लक्षात पुन्हा नाही विसरला पाहिजे. अशी बुद्धी त्यानंच करावी माणसाची. त्याला काय म्हणतात? व्यास. अभ्यास करावा. मग अभ्यास केला पदवीत मिळते की व्यास. अशा प्रकारे व्यास. व्यासाने कलकत्ता प्रांतात अवतार घेतला. कलकत्त्याला भाषा बंगाली आहे. बंगाल प्रांतात ना बंगाल आहे. बंगालचे 2 भाग, पूर्व बंगाल, पश्चिम बंगाल. जसे महाराष्ट्राचे भाग नाही का आपले, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, कोकण, 2-4 भाग आहेत की आपले. खानदेश, वेगवेगळे भाग आहेत. हो, आपण कुठले? मराठवाडा. मराठवाडा चांगला आहे आपला. या सगळ्यात मराठवाडा. मराठवाड्याला बघायचंच काम. महाराष्ट्रात नंबर 1 कुठला आहे. पण आपल्यापेक्षा जरा इमानदार विदर्भ. बैमाने करते, काम करीत नाहीत, काही नाही. म्हणून विदर्भाचे लोक तसे नाही. अजून इमानदार. लवकर लावला का ती इमानीनं काम करतात. गजानन महाराजच्या संस्थानावर पंढरपूरला सुद्धा आपल्या लोकांना ठेवत नाही. मी विचारलं त्यांना, आमच्या इकडे माणसं नाहीत, ठेवतच नाही. पण आम्ही मराठवाड्यातली माणसं आम्ही ठेवतच नाही. ड्युटीच करीत नाही. लय लबाड लोक मुंगळे.
नाही आम्हाला पगारी द्यायले फुकटच्या सरकार काही काही द्यायले म्हणून आम्हाला पिंगाळलो नाही. हा? कळलं का हो? हा? आहे का? पण ते लई छान येत कोणती शिकवण अहो तिथला शंकर शिवशंकर पाटील गजाननाचा संस्कार बघणारा माणूस 200 एकर जमीन 50 म्हशी त्याच्याकडे 50 म्हशी तितक्या 50 म्हशी दूध गेलेलं जात होतं देवीला. मोठा माणूस कारमध्ये फिरायचा त्या एका वारले 2-4 वर्षापूर्वी 5-6 वर्ष झाले वारले. संस्थांची देखरेख त्याच्याकडे होती. त्या विश्वस्त कमिटीतला अध्यक्ष होता. नाही संस्थानात चहा सुद्धा प्यावा नाही त्या माणसानं. निष्काम सेवा केली बघा. त्याचा आदर घ्यावा लागेल की नाही कळलं का? आपल्या इकडे तर मराठवाड्यात हे चालू आहे. खायला नाही मिळालं का त्या संस्थानावर गरज नाही. खायला मिळालं तर संस्थानात खायला मिळते का आम्हाला काही मग आम्ही येतो. संस्थानात खायला मिळत नाही का मग आम्हाला गरज नाही. इकडे आपली धारणा आहे. सेवाभाव हे राहायला पाहिजे. म्हणून गावोगावचे लोक आता बी त्याचे 4-4 केले 10 केले निवडून दिलेले आणि ते सेवेला दर येतात की नाही रोज दररोज सेवा आपल्या हाती लावतात. ते नरवाडी आवलगाव कोठाळा हे 4 गाव आज रोज त्यांनी जाऊन सेवा काय म्हणा निष्काम रुपया घ्यायचा नाही बरं. स्वयंसेवक जिल्हा लावला काय नाव काय भास्कर तू असतात त्या होतात जातो नाव घेऊ नको. ते कोण सोडून जातो तू नरवडची बारी आज आपल्याला तिथे संस्थानात वाढायला करायला दिवसभरात सकाळ ते संध्याकाळ आपल्याला जायचंय. त्यापैकी चला असं म्हणलं भास्कर कोर्टावर निष्ठल्याशिवाय राहते होईल नाही महाराज. त्याला सेवाभाव आणि सेवेमध्ये काय फळ असतं असे निष्काम मानतात. हो म्हणून विदर्भातले लोक असो. कलकत्त्याकडे स्वामी अवतार झाला आणि गीत गोविंद नावाचा गणपती. आता गीत गोविंद आणि मग त्यांना महाराज म्हणल्यावर कोणीतरी शिष्य होतात. एक श्रीमंत सावकार त्यांची शिष्य झाली. मोठा सावकार आणि शिष्य बनला. महाराजाला नेल गाडी लावून आपल्या घरी. मग त्यांना काय महाराजाला गरज नाही तरी लोक ऐकत नाही तर कपडेच कर कुठं काहीच कर. महाराज म्हणाले मला काय करायचं. आणि गरिबी होती त्यांची बायको पद्मिनी ती होती घरीच राहत होती पण गरीब होते. परिस्थिती नाजूक आहे. तशा स्थितीत ते सावकाराला वाटलं महाराजाला काहीतरी द्यावं. कपडे रस्ते गेले आणि बकल पैसे भाऊ लय मोठा माणूस होता ते. महाराज मला तुमची घरीची अडचण आहे हो आणि हे पैसे एवढे तुम्हाला घेऊन जा. 1 कोट्यावधी रुपये देऊ नाही का कुठूनच बांधून दिलं पैशाचं. त्या काळात पैसे म्हणजे मेनचे पैसे चांदी सोन्याचे पैसे दिलं. आणि 2 गाड्याला सांगितलं दमडीत लावून महाराजाला त्यांच्या घरी नेऊन सोडा आणि हे पैशाचं गुटुळ म्हणजे वरचं झालं ना ते. आणि पुष्कळ पैसे म्हणजे कोणी वाटण घेत होतं आणि नेऊन तिथं पोहोचलं. म्हणजे बघ 2 नोकर चांगला सोडतो म्हणजे असेल तो दराड होते निघाली दमणी आणि जंगल लागलं वाटत. आता कलकत्त्याला नेऊन सोडायचे बंगाली भाषा वाटण चालले ते लागले बाबळे फाबळे जंगल झाडं झुडपं येते कोणी नाही मागं पुढं असं बघितलं. आणि या दोघांचं मन बदलतो. म्हणजे त्याला लई पैसे पकड देत आपल्या मालकानं त्याला इथं मारायचे मारू तो ठेवू आणि पैसे घेऊन पकडून जाऊ आणि मालकाला म्हणून सोडलं नेऊ. काय कळलं मालकाला होय असं खूप ठरलं. दोघांच्या मनात काही म्हणते आली कोणी नाही जंगलात हे दोघं ना हे महाराज उतरली की खाली महाराजाला उतरावं लागलं की महाराजाला ये म्हणला जीव मारण्यापेक्षा हातपाय तोडा काय करायचे हातपाय तोडू आणि जंगलात हिरे पडकी तिला नाही पाणी ते हिरी जीव टाकू ते मरते 4 आठवडा असं नसलेला कोठा द्यायला एक हातपाय तोडून टाकू
गेलो की टाकून दिली. हात पाय तोडले, हा बरं मुलग तोडलं नाही, हात पाय तोडले आणि टाकून दिलं महाराज. आणि मग जरा वेळ घालविला त्याच्या गावाला, इतका वेळ घालविला आणि आले नमली घेऊन वापस पैसे घे ना सांगितलं. आणि दोघं जण म्हणजे मालकाला सोडलं गुरुला नेऊन. बरं चांगलं महाराज काय कळलं त्या सावकाराला. नेमकं त्या दिवशी हे गेले आणि दुपारून एक राजा आला शिकार करायला जाणार. त्या देशाचा राजा, हे सावकार होता आणि ते राजा होता. राजा देशाचा आला शिकार करायला फिरत फिरत फिरत. त्याला तहान लागल्यावर म्हणला इथे फिर आहे का म्हणून राजा थोडा. आता शिकारीला राजा पायानं चलतोय बरं काय, ते शिकार करायची का त्यावेळेला ते लावदाबाद ठेवलेलं असते आणि उग जंगलाने हिंडते ते राजे लोक पायानं. व्यायाम बी होते, पहिले व्यायाम करीत होते राजे बी. बसून बसून राहत नव्हते असे, बसून राहिल्यावर मुरदूस होते. काय होते जरा फिरलं पाहिजे, पायऱ्या वरी खाली खाली वरी इकडं तिकडं, मग जरा राहते चांगले बराबर राहते. कळलं का? त्याच्यामुळे मुरदूस कळलं तुम्हाला. खरं येईना येईना अशी पडत. महाराज ते राजा फिरायला शिकार करायला पाणी तहान लागेल म्हणून बघायला आणि विहिरीत लगत निघाले कालच. एक कालच घटना घडली काही गोवा घडली घटना. तो वरून विचारलं हो महाराज ते ऊर्ध्वपुंड गंध हे ते दिसला ना, तुम्ही कोण? विकल कसे इथं कसं पडले? प्रारब्धाला पडले. कोणी मला मारलं हातपाय तोडले म्हणला नाही, माझं प्रारब्ध आहे. ती प्रारब्ध भोग पुढे आला त्याच्यामुळे मी हातपाय तोडले. आले सैनिकाला बोलले या पळू पळू सगळे बोलले, सगळ्याला शिट्टी मारून बोलले की लगेच जमा झाले. काळा म्हणाला काढ रथात बसवा, पहिला दवाखान्यात घेऊन चला. दवाखान्यात नेलं. त्यांच्या हातपायच्या जखमा जेव्हा त्या नीट करण्यामुळं त्या नीट केल्या हातपायच्या जखमा. मग तुमची परिस्थिती काय नाही म्हणजे परिस्थिती घरी असं जमते बोले. बरं ठीक आहे मंडळी कलकत्त्याला. महाराज आमच्याच घरी राहतो मी. राजा मोठा भाविक होता बरं काय. हा राजा भाविक होता बिचारा. त्यांना ही महात्मा एक कळला काय की त्याच्या बायकोला घेऊन राहा महाराज आनंदानं. महाराजांची अशी व्यवस्था केली भाऊ. आता काही 10-5 नोकर. राजा स्वतः देखभाल करायचा आणि महाराज सांगायचे ज्ञान राजानं ऐकायचं. आपला लाभ झाला म्हणला हे महात्मा आपल्या घराला आला, रोज आपल्याला श्रवण घडायले. महाराज चिंतन सांगायचे, प्रवचन हे आणि यानं आता ते तर व्यासच आहेत महाराज. तिथे काही कमी का ज्ञानाला? रोज चालू. राजानं विचारलं महाराज मला मुक्त व्हावा अशी अपेक्षा. चित्तशुद्धी करायला ते आले. चित्तशुद्धीला मोक्ष होतो, ज्ञान ठसावतो. मग चित्तशुद्धी काय? अरे चित्तशुद्धीसाठी संतांची सेवा करावी लागते. साधू संतांची सेवा केली तर चित्तशुद्धी होते. अन्नदान वगैरे हे करीत जाव. राजा म्हणला संत कसे ओळखावे? आता ते अंतरंग लक्षण आणि बहिरंग लक्षण आणि यावन त्यावन इतकं सांगितलं कळते का तुम्हाला संत? नाही भाऊ. त्याचं अंतरंग लक्षण बहिरंग ते म्हणले अंतरंग लक्षण पुन्हा होईल. पहिलं बहिरंग लक्षण सांगतो. ऊर्ध्वपुंड गंध लावतो, बुक्का लावतो, द्वादश स्त्रिय लावतो, पांढरे कपडे घालतो, पाटाला येतो. हे तुया अशा गळ्यात माळ घालतो तुळशीची. असा ह्या लक्षणयुक्त दिसला की तो कोण झाला? संत. बहिरंगानं ओळखायचं असं. आता अंतरंग लक्षण पुन्हा ते आता इतकं लवकर राजाला याला महाराजाला माहित होतं या राजाला अंतरंग लक्षण लवकर करणार नाही म्हणून बहिरंग लक्षण आधी सांगितलं. मग त्यांना तू घरला आल्यावर त्याचा आदर सत्कार आपल्या गावात कुठेही येऊ, मंदिरात कुठं गावात कोणी एक सेवकाला सांगूनच टाकायचं अशा लक्षणाचा माणूस दिसला की घरला आणा, त्याला जेवू घाला, त्याला 10-5 रुपये दक्षिणा द्यायची. यथाशक्ती कपडे नसले फाटके असले तर त्याला कपडे घेऊन द्यायचे. अशी सेवा करायची. बर ठरलं. आता गुरु सांगायले तर राजा बनलाय शिष्य. मग तिथे काय कमी? मग कोणी बी तिथून पुढे महाराज टिळा टोपीवाले वारकरी झेंडे घेतलेले पताका घेतलेले इकडे तिकडे भक्त भगवंताचे आणि मग त्याला सगळ्यात परिस्थिती झाली. राजा सगळ्याचा हातात झालाय. आता सेवा करायला कोणाची?
वारकऱ्याची साधू संतांची. म्हणून त्या टोळ्या जायच्या तिथं हे ना बी त्या सेवकाने घराला आणायचे, जेव खाऊ घालायचे, हे असं चालू झालं. हे कळत ह्या टुकरायला म्हणजे जयदेव स्वामीचे हातपाय तोडलेल्या दोघाला कळालं आणि ते कडू डांगीवरलेच होते. कुठं काय मिळतंय का बस हटलं. आणि तसं नाटक करण्याची त्याची तयारी. ते म्हणले या टोपी गण माळा घातली की राजा जीव घालायलाय, कपडे द्यायलाय, पुन्हा पैसे द्यायलाय आणि आता होतीच केलाय आधार कार्ड काढायला, याला ते बँकेला बघा सगळे नाटक करतात. आता नाही का तुम्ही आता ज्याच्यात नंबर लागायला काय तरी म्हणा सरकारची पगार नाही, घरकुल नाही, सरकारची पगार वार करायला व्हायली. इथं आधार कार्ड काढणं तिकडे चालू झालंय. एका माणसाची शिफारस नाही 10 का एकाची 100 दिले तुला आपल्याला 10 येते. हो ना मग काय नाही. मी टोपी वळली की झालं. ही घे सगळं आमचा नंबर जवळ काय. अरे आमचे गायला बी येत नाही, भजन बी येत नाही, भजन करीतही नाही तरी पगार मागायला नाही. भामटे नाही का कोणी सगळे भामटे जायचे. हो राग येऊ नका तुम्हाला, राग आला तर 3 भऱ्या येऊ काय हे लवाणी की नाही. हो कुठं तुम्ही कसं करायला हे कळत ना काही. अरे खरा साधू उचली तरी नाही, भांगरीत पडतही नाही आणि डुप्लिकेट ठेवा. मला काय गरीबी म्हणलं, पण गरीब म्हणतो वावर घ्यायला गरीबी कशी होईल. महाराज हे नाना तरी भजनी ऐकतो, काय भजली मी नाही काहीच येई ना. हा आहे उलट भजन करा म्हणून रूप फाटा मन केलं ना एका म्हणून म्हणजे तुम्हाला काही नाही तरी तुम्हाला वाटेल नाव लागाव नाही. तुम्हाला नाही म्हणायला तुमच्यासारखे काय असे लोक नवर काय. आणि हे काम आहे तुकारायांचं. फक्त पैसा कशात मिळते दागीवर असते. पिशवी उचलली तर आमच्यात आहे काय मानतो मला रोज मी ते सोनपेठ पिशवी घेऊन कायला कायची पगार उचला काय नंबर लावाय कोणतं कर्ज काढाय बँकेतच आहे. रोज भाकरी नेणं ते 2 भाकरी खाऊन रोज घालाय आणि हे उठा त्याच्यावर जगायले दुसरं काहीच सुद्धा नाही. काय धंदा झाला. या सरकारनं आपली वृत्ती भैरमूख केली नाही भाऊ. मूर्ख सरकार आहे हे, गद्द सरकार आहे. लोकांची वृत्ती कामावर, व्यवहारावर, शेतावर ठेवलीच नाही. सगळी वृत्ती या लोकांची काय केली आहे ना भैरमुख केली आहे. आणि तुम्हाला नाचवायले फक्त शीट सांभाळायला. त्याला काय सांभाळायचंय शीट, बाकी काहीच पाहिजे नाही असं धरलंय महाराज. पण जगाचं कल्याण व्हायला विकास व्हायला करणं हे याच्या डोक्यात नाही सरकार. असं सरकार आहे महाराज. गोष्ट महाराज आपला